नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 2 महिने 19 दिवसाचा कंप्लीट झाला आहे। ही लागवड आहे आपली 28 मे 2026 रोजीची। कसा आहे फळाची सेटिंग हे पहा, शेंडे टाकतोर एकसारखे फळ आहे। आपण ह्या प्लॉटचा एक पहिली पालवण करून घेतली आहे व आता 2 दिवसाने आज सोमवार बुधवार किंवा गुरुवारी आपण ह्या प्लॉटची दुसरी हार्वेस्टिंग करून घेणार आहोत। पहिल्या हार्वेस्टिंगला आपल्या एक 15 कॅरेट माल निघाला होता 1 नंबरचा व 2 नंबरचा निघालता एक 3 कॅरेट। त्याला 350 ते 400 रुपये भाव भेटला कळम मार्केटला। हे बघा आपल्या मालाची क्वालिटी एकदम जबर कलर आलेला आहे। आपण दुसरा आता ही तोडा करणार आहोत, ते नेणार आहोत। एक तर लातूर मार्केट नसता नारायणगाव मार्केट जर चांगले उचलले तर नारायणगाव मार्केटला जाणार आहेत। त्याची अपडेट तुम्हाला लवकरच येईल। आज आपण ह्या प्लॉटला स्प्रेचे नियोजन केले आहे। त्यामध्ये आपण घेणार आहोत यारा कंपनीचे बोरान व कॅल्शियम। बोरान व कॅल्शियमचा स्प्रे प्रति 10 दिवसाला घ्यावाच लागतो, नाहीतर आता एक 8 ते 10 दिवस झाला आमच्याकडे पाऊस उघडला आहे व आता इथून पुढे एक 2 ते 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान खात्याचे अंदाज आहेत। त्यामुळे फळावर जी क्रॅक जातात ते जाऊ नयेत म्हणून आपण चिलेटेड कॅल्शियम व लिक्विड बोरानचा स्प्रे घेणार आहोत व त्यासह देणार आहोत त्याच्यामध्ये पोटॅशियम सोनाइट। पोटॅशियम सोनाइट मी पहिल्यांदाच कॅल्शियम व बोरानमध्ये टाकत आहे। ह्याचे रिझल्ट मला माहीत नाही, कुणी जरी वापर केला असला तर मला कमेंटमध्ये सांगा कसे आहेत कॅल्शियम चिलेटेड बोरान लिक्विड व पोटॅशियम सोनाइटचे रिझल्ट। हे घेतले आहे आपण यारा कंपनीचे कॅल्शियम चिलेटेडमध्ये 11% येते ह्याच्यामध्ये। हे घेतले आहे आपण 500 मिली। हे आपण 300 लिटरचा बॅरल आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ। व त्यानंतर घेतले आहे आपण यारा कंपनीचे बोरान लिक्विडमध्ये एक 250 मिली। 300 लिटर पाणी आहे आपलं, प्रति मिली 1 लिटर वापरलं तरी चालतं। हे टाकून घेऊ। ह्या दोन्हीचं एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे। त्यामध्ये घेत आहोत आपण पोटॅशियम सोनाइट एक 1.5 किलो 300 लिटरसाठी। ही मॉलिक्यूल आपण पहिल्यांदाच वापरत आहोत पोटॅशियम सोनाइट कॅल्शियम व बोरानसह, पण ह्याचे रिझल्ट चांगले आहेत। आपण बी ट्राय करून बघावं म्हणलो, कारण की जी फळावर क्रॅक येतात ते येणार नाहीत व फळावर पोटॅशियम सोनाइटमुळं चकाकी येईल। ही बकेटीमध्ये आपण काढून घेऊ व त्यानंतर ह्या 300 लिटरच्या बॅलरमध्ये टाकून देऊ। कारण की गेल्या वर्षी जी आपण 9 मेला प्लॉट लावला होता, गेल्या वर्षी पाऊसही जास्त होता व आपण कॅल्शियम व बोरानची फवारणीही घेतली नव्हती। त्यामुळे आपला एक 100 ते 150 कॅरेट माल क्रॅकमुळं टाकून द्यावा लागला, कारण की त्याला मार्केटमध्ये काहीही डिमांड राहत नाही। त्याच्यामुळे आपण ह्या वर्षी प्रिव्हेंटिव्हमध्येच कॅल्शियम व बोरानचे स्प्रे घेणार आहोत। हा बघा आपला माल चांगला कलर येत आहे। हा एवढा जरी माल आपण काढला तर एक 500 ते 600 कॅरेट माल निघन व पुढं भाव जर राहिला तर आपण शेंड्याचा माल पकडणार आहोत, नाहीतर हाही माल काढून प्लॉट संपवून घेण्यातच मजा आहे।